राज्यव्यापी विशेष तपासणी मोहिमेदरम्यान अनव औषध प्रशासनाने सिन्नर तालुक्यात मोठी कारवाई करत सुमारे 17.37 लाख रुपयांचा अनधिकृत दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त केलाय आणि संबंधितांविरुद्ध गुन्हेही दाखल करण्यात आले। मात्र या संपूर्ण प्रकरणात भेसळीचे रॅकेट चालविणारा, ज्याची 2 जिल्ह्याची डीलर म्हणून ओळख आहे आणि या गैरव्यवहाराचा मुख्य सूत्रधार आहे, त्याला अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे। कारवाई होऊनही मुख्य आरोपी मोकाट फिरत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। दुधामध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या मुख्य आरोपीला तात्काळ अटक करून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे। या प्रकरणातील सर्व संबंधितांची सखोल चौकशी करून दूध भेसळीच्या साखळीतील प्रत्येक दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशीही अपेक्षा व्यक्त केली जाते। नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये केवळ माल जप्त करून कारवाई न करता या रॅकेटचा मुख्य सूत्रधार आणि त्याच्या साथीदारांना तातडीने अटक करून कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येते। सिन्नर तालुक्याच्या शहा, कारवाडी, पुतळेची वाडी आणि विगनवाडी या ठिकाणी अन्न औषध प्रशासनाने शनिवारी जी छापे टाकले त्या छाप्यामध्ये 8,400 किलो ही दुधामध्ये मिक्स करण्यात ती पावडर सापडलेली आहे। अजून 50-60 किलो खवा जप्त करण्यात आलेला आहे आणि ही जी हजारो किलो पावडर आहे ही तालुक्यात संपूर्ण ठिकाणी हिचं वितरण होत राहतं। आज त्या फक्त एकच व्यक्तीवरती गुन्हा दाखल झालेला आहे। आमचं असं म्हणणं आहे का ज्या व्यक्तीवर जो गुन्हा दाखल झाला हा फक्त एक प्यादा आहे आणि त्याचा जो मुख्य सूत्रधार याचा जो मुख्य सूत्रधार आहे, प्रथम याला अटक करावी आणि याच्याकडून सर्व माहिती घ्यावी। त्यावेळेस पूर्ण सगळ्या सिन्नर तालुक्यातील त्याच वेळेस दूध भेसळ दूर होणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या सर्व प्रकाराची आम्ही वेळोवेळी फूड इन्स्पेक्टर तोरणे साहेब, संदीप तोरणे, आम्ही यांना माहिती देत होतो, पण ते कायम टाळाटाळ करायचे। कधीच आमच्या त्यांनी कारवाईला प्रतिसाद दिला नाही। आम्ही मग कंटाळून आम्ही उपायुक्त माने साहेबांकडे तक्रार केली। मग माने साहेबांनी तोरणे साहेबांना याची माहिती न देता गुप्त माहिती ठेवून ही जी कारवाई केली, याच्यात हा एवढा माल सापडलेला आहे। तर जर तोरणे साहेबांनी जर आम्ही अगोदर सांगितलं असतं, त्याच वेळेस जर कारवाई केली असती तर अजून सुद्धा शेकडो गोणे, हजारो गोणे अजून सापडले असते। आणि आमचं सर्वात महत्त्वाची मागणी आहे की ह्या ज्या छाप्यापासून त्या तोरणे साहेबांना जे दूर ठेवलेलं आहे, तर मग ते तोरणे साहेबांच्या हातून तो गुन्हा दाखल का करावा? तोरणे साहेबांना सिन्नर तालुक्यातून त्यांची बदली करून दुसरीकडे घ्यावा, अन्यथा इथं उपायुक्त कार्यालयासमोर मोठे आंदोलन करण्यात येईल। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।